कशामध्ये किल्ल्याचं महत्व कशामध्ये आहे तर किल्ला नुसताच अवघड असून चालत नाही. आता हा किल्ला अवघडच आहे आपण बघितलं, पण किल्ला नुसता अवघड असून चालत नाही. किल्ला कशावर लक्ष ठेवतो, किल्ल्याच्या परिसरात काय काय हे महत्वाचं आहे. किल्ला नुसता जंगलामध्ये असेल तर त्याचा एक ठाणं म्हणून उपयोग आहे, लष्करी ठाण म्हणून, पण प्रशासनासाठी उपयोग नाही. पण किल्ला जर का नद्यांच्या खोऱ्यांवरती लक्ष ठेवत असेल तर काय होतं, नद्यांच्या खोऱ्यामध्ये अनेक गावं असतात, हे शेती गावामध्ये होते. आज सुद्धा भारतामध्ये 60-70% शेती आहे, जुन्या काळात 80% शेतीच असेल. तर ही सगळी जी मावळं आहे याच परिसरामध्ये लोकांची शेती असायची. आणि मग या शेतांवरती, त्या गावांवरती, तिच्या महसुलावरती, त्या नद्यांवरती हे सगळं लक्ष आसपासच्या किल्ल्यांवर ठेवलं जायचं. मग तिकोना किल्ला कशावरनं महत्वाचा, तर या किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक नद्या आहेत, त्या नद्यांमध्ये शेकडो गावं होती, ती शेतकरी शेती करत होते. या सगळ्यांवरती लक्ष ठेवण्याचं काम या किल्ल्यांवरून होत होतं, म्हणून हे किल्ले महत्वाचे आहेत. तेव्हा या किल्ल्याचं हेही महत्व आहे की या किल्ला जरी तसा काही फार मोठा बांधकाम असं काही नाही, हे मान्य, पण या किल्ल्यावरनं जो परिसर दिसतो तो परिसर महत्वाचा आहे. तर इथे शेकडो गावं त्याही काळामध्ये असतात, त्या पण लक्षात घेतलं पाहिजे. या किल्ल्यावर या पवन मावळ ही पवना नदी वाहतीये आणि 4 मित्र जसे खांद्यावर हात ठेवून उभं राहावं एखाद्या चौकामध्ये, तसं लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना हे 4 किल्ले या सगळ्या परिसरामध्ये उभे असं आपल्याला इथे पाहायला मिळतं. हा सगळा इतिहासाने नटलेला परिसर आहे. शिवकाळाचा इतिहास आपण नंतर बघणार आहोत. आपल्याला येताना काय दिसलं तर हनुमंताची एक मूर्ती दिसते का आपल्याला, त्याचप्रमाणे काही खोत